सोलापूर शहराजवळ असलेल्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी जवळ आज दुपारी 4च्या सुमारास विचित्र अपघात झाला। 2 कार आणि 1 ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये सुदैवाने एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि 2 मुले थोडक्यात वाचले आहेत। या संदर्भात अधिक माहिती अशी, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रस्ता क्रॉस करताना एक कार अचानक समोर आल्याने पुणेकडे जाणाऱ्या एका कारने अर्जंट ब्रेक दाबला। त्या कारला पाठीमागून येणाऱ्या मोठ्या ट्रकने जोराची धडक दिली। त्या कारचे पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र कारमध्ये पाठीमागच्या बाजूला कोणीही बसले नव्हते। ड्रायव्हर सीटवरती पती तर त्याच्या बाजूला पत्नी आणि एक मुलगा बसला होता। त्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली, कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले। ट्रक चालक मात्र घाबरून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे।